तर एक महत्त्वाची बातमी, जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला पोलीस कोठडी मिळालेली आहे। राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मालवणच्या दिवाणी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि यावेळेस मालवण कोर्टामध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता आणि आता त्याला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नेमका जयदीप आपटे कसा पोलिसांच्या जाळ्यात अडकला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार होता। पत्नी आणि कुटुंबियांनी आत्मसमर्पणासाठी समजावलं। जयदीपने घरी परतण्यासाठी पत्नीशी संपर्क साधला होता। पत्नीने लगेचच जयदीपबाबत पोलिसांना कळवलं। पोलिसांनी मग सापळा रचून जयदीपला बेड्या ठोकल्या।